नमस्कार. तुम्हा सर्वांचं सरोज माळीज रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत. तर आज आपण करणार आहोत दिवाळीच्या फराळातील सर्वांचा आवडता असा बेसनाचे लाडू. तर हे लाडू मी अतिशय वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहेत. तर हे लाडू चवीला तर रुचकर होतातच, पण अतिशय दाणेदार आणि तोंडात टाकताच विरघळणारे असे हे लाडू. पण या लाडूसाठी मी पिठी साखर न वापरता साखरेचा बुरा, तगर म्हणू शकता, ते केलेली आहे आणि अगदी हलवाई स्टाईल रेसिपी आहे. तर हे लाडू तुम्ही नक्की एकदा बनवून पहा या दिवाळीला. तर यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा, स्किप करू नका, कारण जी प्रोसेस फॉलो केलेली आहे त्यामुळे तुमचे लाडू अगदी परफेक्ट होतील. तर आज आपण करणार आहोत 1 किलो प्रमाणातील बेसनचे लाडू. तर त्यासाठी या प्रकारे मी दाणेदार असं जाडसर थोडंसं डाळीचं पीठ दळून आणायचं. ही डाळ दळून आणण्याच्या आधी थोडीशी हलकीशी भाजायची आणि मगच ती दळून आणायची, जेणेकरून आपलं पीठ थोडंसं असं जाडसर ठेवायचं आणि ते लवकर भाजण्यासही मदत होते. आपले हे 1 किलो पिठाचे लाडू करण्यासाठी या ठिकाणी मी अर्धा किलो साजूक तूप घेतलेलं आहे. तर ह्या तुपाचा पूर्ण अर्धा किलो तुपाचा आपल्याला वापर करायचा आहे. तर ते तूप एकदम टाकायचं नाहीये, आपल्याला थोडं थोडं करून त्यामध्ये टाकायचं आहे. तर या ठिकाणी आपली कढई व्यवस्थित तापलेली आहे आणि त्यात मी निम्म्यापेक्षा थोडं कमी तूप घातलेलं आहे आणि तूप छान गरम होऊ द्यायचं. त्यानंतर आपण जे पीठ घेतलेलं आहे 1 किलो, त्यातलं निम्म पीठ आपण यामध्ये आधी घालणार आहोत, जेणेकरून ते आपल्याला व्यवस्थित त्यात मिक्स करता येईल. एकदम पीठ घातलं तर सगळ्या गुठळ्या होऊन आपल्याला ते हलवण्यासही जड जातं. त्यामुळे आधी निम्म्या पिठाचा वापर करायचा आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण उरलेलं पीठ त्यात घालणार आहोत. तर पहा, या प्रकारे मी तूप आणि हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर हे मला अजून कोरडं वाटत आहे, तर यातलं मी अजून आणखी 1-2 चमचे तूप त्यामध्ये घालणार आहे. हेही आपल्याला तूप घातल्यानंतर पुन्हा एकदा असं एकजीव करून घ्यायचं आहे. पहा, या ठिकाणी आपलं तूप आणि पीठ किती व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. त्यानंतर आपण यात उरलेलं पीठ घालणार आहोत. निम्म आधी घातलं होतं, त्यानंतर उरलेलं पीठ आता यामध्ये आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. हेही अगदी व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. तर पहा, या ठिकाणी आपलं हे 1 किलो घेतलेलं पीठ किती या तुपामध्ये व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आणि जसं जसं पीठ छान खमंग भाजलं जाईल, गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे आणि जसं जसं आपलं पीठ खमंग असं भाजलं जातं तर त्याप्रमाणे याला टेक्स्चर येतं. तर पाहू शकता आपल्या पिठाला कसं टेक्स्चर आलेलं आहे आणि त्यातून जसं जसं पीठ आता भाजलं जाणार तसं तसं त्याच्यातून तूप आता व्यवस्थित असं त्याच्यातून रिलीज होतं. तर हे पीठ आपल्याला एकसारखं असं दर 2 ते 3 मिनिटांनी त्याला हलवत राहायचं आहे, कारण ते पीठ आपलं करपू शकतं. तर उरलेलं हे सर्व तूप आता या मी पिठामध्ये घालणार आहे. तर 1 किलो पिठासाठी अर्धा किलो तूप अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तर उरलेलं सर्व तूप या पिठामध्ये मी घालून घेते आणि हे पूर्ण एकजीव करायचं आणि लो फ्लेमवरच आपल्याला हे पीठ एकसारखं असं भाजत राहायचं आहे. त्यामुळे आपल्या पिठाला टेक्स्चर तर छान येतंच आणि एक दाणेदारपणा येतो लाडूला. बेसन लाडूचं पीठ भाजताना लक्षात ठेवायचं, यासाठी पेशन्स खूप लागतात. तर हे पूर्ण पीठ भाजण्यासाठी आपल्याला लो फ्लेम ठेवून याला जवळजवळ अर्धा ते पाऊण तास 40 ते 45 मिनटं पकडायचे हे पीठ भाजण्यासाठी 1 किलोचं. तर पहा, आपल्या पिठाला टेक्स्चर तर पाहू शकता किती सुंदर आलेलं आहे. तर हे पुन्हा हे पीठ आपण आता त्याला एकसारखं हलवत राहूया. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपले 30 मिनिट झालेले आहेत आणि 30 मिनिटानंतर तूप किती रिलीज झालेलं आहे पिठातून आणि पीठ एकदम हलकं होतं. तर पीठ भाजत आलं कसं ओळखायचं, तर एकदम आपल्याला पीठ हलवताना थोडा हलकेपणा जाणवतो त्यात आणि एक दाणेदारपणा जाणवतो. तर आपलं पीठ अजून छान व्यवस्थित त्याला जाळी पडण्यासाठी, एक छान दाणेदारपणा येण्यासाठी या ठिकाणी मी 2 चमचे केशरचं पाणी करून घेतलेलं होतं. केशरच्या काड्या कोमट पाण्यात भिजत ठेवलेल्या होत्या आणि त्या पाण्याचा शिपका दिलेला आहे मी या पिठावर.
आणि ते व्यवस्थित आता पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे। तर पाहू शकता आपल्या पिठाला किती जाळी छान पडलेली आहे, त्यामुळं आपला लाडू अगदी दाणेदार होतो आणि तोंडात टाकताच विरघळणारा असा हा लाडू आपला तयार होतो। तर याला एकसारखं हलवत 4 ते 5 मिनिट साधारण आपल्याला याला पुन्हा पाणी टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित असं मिक्स करून छान त्याला पुन्हा परतून घ्यायचं आहे। तर पाहू शकता या ठिकाणी 40 ते 45 मिनिटात आपलं पीठ खमंग असं भाजलेलं आहे आणि त्याचा सर्वत्र असा छान खमंग सुगंध दरवळत आहे। तर या ठिकाणी आपलं हे भाजून घेतलेलं पीठ मी दुसऱ्या भांड्यात ट्रान्सफर केलेलं आहे। कढईतच ठेवायचं नाहीये, गरमपणामुळे ते करपू शकतं। तर हे पीठ काढून घेऊन आपल्याला व्यवस्थित असं कोमट होऊ द्यायचं आहे, पूर्ण थंड करायचं नाहीये। आपलं पीठ कोमट होत आहे तोपर्यंत मी साखरेचा बुरा किंवा तुम्ही तगरही म्हणू शकता ते तयार करून घेऊया। तर या ठिकाणी मी 1 किलो लाडूसाठी 750 ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि या डब्याने मोजली तर ती 3 डबे साखर भरली। तर 3 डबे साखर, त्यामुळे आपण 1 डबा पाणी घेणार आहोत। तर ही साखर संपूर्ण मी कढईमध्ये टाकून घेते आणि त्यानंतर साखर बुडेल इतपतच या डब्याच्या मेजरमेंटनी 1 डबाभर आपण त्यामध्ये पाणी घालणार आहोत। तर हे पाणी साखर बुडेल इतपतच घालायचं आहे। तर पाहू शकता या ठिकाणी 1 डबा पाणी घेऊन मी ते साखर बुडेल इतपतच त्यामध्ये घातलेलं आहे। तर हे मेजरमेंट अगदी परफेक्ट आहे या प्रकारे। तर हे पाणी घालून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम हाय करायची आणि या प्रकारे त्याला एकसारखं चमच्यानी ढवळत राहायचं आहे, जेणेकरून आपली साखर पटकन विरघळली जाईल। गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे, त्यामुळे आपली प्रोसेस ही पटकन होते। तर पाहू शकता या ठिकाणी या पाकाला छान उकळी आलेली आहे आणि तर पहा या ठिकाणी आपली साखर पूर्णपणे त्यात मेल्ट झालेली आहे आणि पाकालाही व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे। तर या साखरेमध्ये जी मळी असती त्यासाठी या ठिकाणी मी 2 चमचे दूध घातलेलं आहे। तर ती मळी दूध घातल्यानंतर वरती येते आणि आपला जो आपण बुरा किंवा तगर म्हणू शकता करणार आहे तो अगदी अशी पांढरी पांढरी होते छान। तर हे पहा, दूध घातल्यानंतर या प्रकारे अशी ही साखरेची जी मळी असते ती वरती येते आणि ती हलकीशी अशी वरच्यावर काढून घेऊन आपल्याला ती टाकून द्यायची आहे। तर हे पहा, ती वरची मळी काढल्यानंतर आपली साखर पाक किती स्वच्छ दिसू लागला आहे। तर हे पहा, तर गॅसची फ्लेम मोठीच ठेवून आपल्याला एकसारखा हा पाक ढवळत राहायचा आहे आणि हे पूर्ण आपल्याला मिश्रण घट्ट करून त्याची पुन्हा एकदा आपल्याला साखर बनवून घ्यायची आहे। तर याप्रमाणे चेक करत राहायचं, असा खाली पाक ओघळला तर तो आपला अजून तयार झालेला नाहीये मिश्रण। तर आपल्याला हे पूर्ण याची साखर होण्यासाठी अजून 5 ते 6 मिनिट लागणार आहे। तर गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच ही प्रोसेस फास्ट करायची आहे। अजून 5 ते 6 मिनिट हा पाक आपण एकदम घट्टसर करून घेणार आहोत। तर हे पहा, 5 ते 6 मिनिटांनंतर आता साखर तयार होण्याची प्रोसेस चालू झालेली आहे। ही प्रोसेस जास्त फास्ट करायची, असं चेक केल्यानंतर तो पाक एकाच ठिकाणी थांबतो। त्यानंतर आपल्याला यात 1 चमचा तूप घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली पुन्हा तयार होणारा जो बुरा आहे तो एकसारखा एकदम मोकळा मोकळा होतो। त्यामुळे याच्यामध्ये तूप घालायचं आणि याला एकसारखं हलवून गॅस लगेच बंद करायचा आहे। तर हे पहा, गॅसवरचं भांडं लगेच खाली उतरवायचं आहे आणि या प्रकारे याला एकसारखं हलवत राहायचं आहे। जर तुम्ही ही साखर हलवली नाही तर त्याचे पुन्हा गाठी होऊ शकतात, त्याचे क्रिस्टल तयार होतात। त्यासाठी आपल्याला हे मिश्रण एकसारखं हलवत राहायचं आहे, जेणेकरून आपला जो बुरा तयार होतो तो एकसारखा असा बारीक तयार होतो। तर या ठिकाणी पाहू शकता आपली जो बुरा आहे तो किती व्यवस्थित तयार झालेला आहे। फक्त याला थोडी मेहनत लागते, पण अगदी तोंडात टाकताच विरघळणारे असे हलवाई स्टाईल लाडू तयार होतात याचे। तर पाहू शकता या ठिकाणी 5 मिनिट मी सतत त्याला हलवत राहिल्यामुळे आपला बुरा किती एकसारखा तयार झालेला आहे।
तो आता आपण एका ताटामध्ये ट्रान्सफर करूया। तर पहा, या ठिकाणी आपण हा बुरा या प्रकारे चाळून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचे क्रिस्टल असे चाळणीत वरती राहतात। तर सर्व बुरा याच प्रकारे आपण चाळून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला एकसारखा बुरा लाडूसाठी मिळतो। आणि हे राहिलेले सर्व क्रिस्टल आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहेत। तर पहा, या ठिकाणी एकसारखा बुरा तयार झालेला आहे, अगदी दाणेदार। तर हे सर्व राहिलेले क्रिस्टल आता आपण मिक्सरच्या भांड्यात त्याला बारीक करून घेऊन त्याला पुन्हा एकदा चाळून घ्यायचा आहे। तर आपला हा सर्व बुरा चाळून तयार आहे। जे क्रिस्टल राहिले आपण तेही बारीक करून पुन्हा चाळले। तर पहा, किती एकसारखा दाणेदार बुरा तयार झालेला आहे। आणि याच प्रकारचा बुरा मिठाईच्या दुकानात तयार केला जातो। आपण जे लाडूसाठीचं पीठ भाजून घेतलेलं होतं ते आता आपलं व्यवस्थित कोमट झालेलं आहे। आणि या कोमट झालेल्या पिठात आपण 1 चमचा वेलची पावडर घालणार आहोत। त्यानंतर यामध्ये घालणार आहोत 2 चमचे चारोळे। आणि हे सर्व आपल्याला या पिठामध्ये मिक्स करून घेऊयात। हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला या पिठामध्ये आपण जो बुरा तयार केलेला आहे तो मिक्स करायचा आहे, कारण कोमट पिठामध्ये मिक्स केल्यानंतर तो व्यवस्थित असा मिक्स होतो आणि पूर्ण लाडूमध्ये त्याची टेस्ट छान येते। तर हा बुरा आपण आता थोडा थोडा करून यामध्ये मिक्स करून घेऊयात। तर सर्वात आधी मी यातला निम्मा बुरा या लाडूमध्ये टाकून घेणार आहे। एकदम टाकला तर व्यवस्थित मिक्स होत नाही, निम्मा टाकून घेऊयात, त्याच्यानंतर बाकीचा उरलेला टाकूयात। तर हा निम्मा बुरा टाकल्यानंतर ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घेऊन पुन्हा एकदा राहिलेला बुरा आपण याच्यात मिक्स करून घेऊयात। तर पूर्ण बुरा मिक्स केल्यानंतर तुम्ही आपल्या पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता। तर हे अजून लूज आहे, तर त्याचे आपल्याला आत्ताच लाडू वळता येणार नाहीये। तर हे मिश्रण व्यवस्थित असं थंड होऊ द्यायचं आहे। 3 तासानंतर आपलं हे लाडूचं मिश्रण व्यवस्थित असं सेट झालेलं आहे, त्याला एक घट्टपणा आलेला आहे। तर याचं टेक्स्चर पाहू शकता तुम्ही। तर हे या प्रकारे असं एकसारखं करून घ्यायचं आहे हाताने आणि त्यानंतर आपण त्याचे लाडू वळून घेणार आहोत। तर या ठिकाणी याच्यातून आपण मीडियम साईजचा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि तो या प्रकारे हातावर असा दोन्ही हातांच्या तळहात बोटांनी असा त्याला व्यवस्थित लाडूचा आकार द्यायचा आहे। त्यानंतर आपण त्याच्यासाठी डेकोरेशनसाठी त्यावर मी पिस्त्याचे काप केलेले आहेत। तर तो एक एक करून पिस्त्याचा काप त्यावर आपल्याला लावून घ्यायचा आहे। त्याआधी या लाडूला असं एकसारखं करून घ्यायचं, जेणेकरून गोल होईल असा हा तळहातावर हा लाडू खेळवत राहायचा आहे। त्यानंतर आपण जो पिस्त्याचा काप केलेला आहे तो त्याच्यावर असा व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो निघणार नाही। हा पिस्त्याचा काप लावल्यानंतर आपले लाडू अगदी खूप असे सुंदर दिसतात आणि दिसता क्षणी खावेसे वाटणारे असे हे लाडू दिसतात। तर या प्रकारे पिस्त्याचा काप लावल्यानंतर पुन्हा एकदा गोलसर आकारासाठी असा लाडू पुन्हा हातावर खेळवून त्याला छान गोल आकार द्यायचा आहे। तर या प्रकारेच आपण सर्व लाडू तयार करून घेऊयात। तर या ठिकाणी आपले सर्व लाडू वळून तयार आहेत। तर पाहू शकता लाडूला कलर किती सुंदर आलेला आहे आणि दिसता क्षणी अगदी खावेसे वाटणारे आणि तोंडात विरघळणारे असे दाणेदार आपले हे लाडू तयार झालेले आहेत। तर बुरा केल्यामुळे साखरेचा हे लाडू खूप टेस्टी होतात, अगदी हलवाई स्टाईल। तर 1 किलोमध्ये माझे 51 लाडू झाले। तर आय होप तुम्हाला ही बेसन लाडूची वेगळ्या पद्धतीची रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा।